महायुती म्हणून तेच लढणार आहे 3 पक्ष. तुम्ही कशा पद्धतीने लढणार? कोण लढणार? भाजप, शिवसेना, कोण सांगितलं असं तुम्हाला? घटक पक्ष आहे का? कोण सांगितलं तुम्हाला असं लढणार? तुम्हाला काय वाटतं? तर तुम्हाला कोणी सांगितलं ते लढणार? परवा त्याने स्वतंत्र लढायचं डिक्लेअर केलं, तुम्हाला कोणी सांगितलं की ते स्वतंत्र? अजून काही नाही, ज्याची त्याची तयारी आम्ही करतोय, मग राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेऊ. संजय राऊत येतील आणि तो काळ करून जातील असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांच्या जळगाव दौऱ्यावर त्यांनी टीका केली आहे. का बरं फिरू नये का जळगाव? काय गुलाबरावच्या नावात कोण दिलंय का जळगाव? 5 आमदार पाडण्यासाठी ते आले होते, एकही आमदार पडला नाही. ठीक आहे ना, निवडणुकीत यश अपयश येत असतं. गद्दारी करून मिळवलेलं यशापेक्षा इमानदारीनं पडलो तरी काय प्रॉब्लेम आहे? सर, सांगलीचे चंद्रकांत पाटील आहे, ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील आणि 9 तारखेला त्यांचा मुंबईमध्ये पक्ष प्रवेश जो आहे तो पार पडणार आहे. माहित नाही मला. साहेब जालना शहरामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. या संदर्भात स्थानिक आमदार एक एक जर विचारलं तर बरं होईल मला. जयंत पाटीलचा पक्ष सोडण्याची तयारी असल्याच्या बातम्या ज्या आहेत. हे पाहताय, तुमचं सूत्र बातम्या याला काही अर्थ नाही. ज्या दिवशी काही गोष्टी होतात त्या दिवशी खऱ्या मानायच्या असतात. सूत्र आणि बातम्या याला काय अर्थ आहे का? आता सूत्रांनी मागे कराचीचं पोर्ट पाडलं होतं, इस्लामाबाद ताब्यात घेतलं होतं, लाहोरवर जाऊन बसले होते, हे सूत्रांनी सांगितलं होतं. प्रश्न असा होता की जालना शहरात आवाज वाढलेली आहे. या संदर्भात स्थानिक आमदार अर्जुनराव खोतकर यांनी देखील विधानसभेत आवाज उचलला आहे. मात्र यावर काही झालं नाही, अजूनही आवेदन सुरू आहे. या संदर्भात आपलं काय म्हणणं? याचा अर्थ अर्जुनराव खोतकरांचं कोणी ऐकत नाही असं त्याचा अर्थ होतो सगळ्यात पहिले. आणि दुसरी गोष्ट, असं होत असेल तर पोलिसांना धारेवर धरलं पाहिजे. शिवसेना याच्या विरोधात आवाज उठवेल. नांदेड जालना समृद्धी महामार्गासाठी आज तुम्ही भेटी घेतली, काय आढळतं तुम्हाला? नाही, जो जालना नांदेड समृद्धी महामार्ग होतोय, याच्यात आधी समृद्धी मार्ग जो झालेला आहे नागपूर मुंबई, याच्यामध्ये जो दर होता आणि याच्यामध्ये दरामध्ये कमालीचा फरक आहे. जवळपास 5 पट फरक आहे. शेतकऱ्यावर अन्याय होतो. शेतकऱ्यांच्या फळबागा असेल, विहिरी असेल, या दाखवल्या जात नाहीये. कायद्याचा मिसयूज केला जातोय. आणि म्हणून या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे. मला वाटतं या भूमिकेच्या मागे आम्ही सुद्धा ठामपणे उभे आहोत. आता जर श्रेय मिळालं किंवा हा प्रश्न सुटला तर श्रेय कोणाचा असेल? ज्याला मिळेल त्याने श्रेय घ्यावं. आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही, पण शेतकऱ्यांना न्याय मिळावा एवढं आम्हाला वाटतं. तर शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी विलीन झाल्यास मला आनंद होईल असं आमदार साठवले म्हणतात. कारण तुतारीवर नाही तर घड्याळीवरच राष्ट्रवादी पुढे जाऊ शकते असं सुद्धा आठवले. मला नाही माहिती त्यात. सर, हिंदी में बताइए, आज आप जालना में आए. एकनाथ खडसे यांनी दावा केलाय की अजित पवारांच्या माध्यमातून मला मिटकरींच्या माध्यमातून मला ऑफर आली होती अजित पवार जाण्याची. हिंदी में बताइए, कृषि मंत्री जो है